सर्वांना रामकृष्ण हरी. जय श्रीराम. माझा आवाज येतो ना सगळीकडे? जय श्रीराम. आज खूप छान वाटतं, आपल्या सगळ्यांचं दर्शन झालं. हनुमंतराया रामप्रभूचा दरबार आहे, साधू संत आहे, जगद्गुरु तुकाराम महाराजांची मला प्रतिमा दिसते आणि आपण सगळे देवाचे रूप चिमुकले आणि सर्व महापुरुषांना, माझ्या मायाबहिणींना आणि सर्व चिमुकल्यांना खूप खूप धन्यवाद, कोटी कोटी आशीर्वाद. धर्मधन भाग्यवंतांनो, माझ्या मायाबहिणींनो, चिमुकल्यांनो, कारण की हा सनातन हिंदू धर्म एक मानवतेचं प्रतीक आहे. ज्या वेळेस आपण भगवान परमात्माचं नामस्मरण करतात त्यावेळेस आपल्यामध्ये काय बदल होतो? संत तुलसीदास म्हणतात, बुद्धिहीन तनु जानके सुमिरो पवन कुमार बलबुद्धी विद्या देहू मोई हरवू कले शिकार. कारण भगवान परमात्माचं नामस्मरण केल्याच्या नंतर मनाचे दोष निघून जातात, षडविकार निघून जातात आणि तोच कामी क्रोधी मनुष्य, तोच अज्ञानी जीव ज्ञानी बनतो आणि या देवाच्या सृष्टीमध्ये ही अनमोल देह भगवान परमात्माने मला दिलेला आहे आणि तो अनमोल देह मला प्राप्त झालाय म्हणून तो चांगलं कर्म करत असतो. आता चांगलं कर्म आणि चुकीचं कर्म काय आहे? चांगलं कर्म म्हणजे भगवान परमात्माने मला सुंदर वाणी दिलेली आहे, तर ह्या वाणीने प्रत्येक जीवाचा सन्मान झाला पाहिजे. चुकीचं कर्म म्हणजे काय आहे? तर भगवान परमात्माने एवढी सुंदर वाणी दिलेली आहे पण मी दुसऱ्याचा अपमान करतोय, दुसऱ्याचा द्वेष करतोय मी आणि माझा स्वार्थ साधण्यासाठी लोकांचे मी मन दुखवतो, लोकांनी फसवतोय, तर हे चुकीचं कर्म आहे. साधू संत आपल्याला सांगून गेलेले आहेत, भगवंताच्या नामाने सागरावरती, समुद्रावरती, पाण्यावरती दगड तरले. मला तर असं वाटतं या देवाच्या सृष्टीमध्ये आपल्यामध्ये जो अज्ञानपणा आहे हा पण दगडच आहे आणि ज्यावेळेस आपण भगवंताचं नामस्मरण करतात आणि तो अज्ञानपणा आपला निघून जातो, असं समजायचं की राम नामाने आपण तरुण गेलो. महाराजांनी, दाजींनी खूप छान एक्सप्लेन केलं. टाइम हॅज कम फॉर सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी. अध्यात्म आणि विज्ञानाची वेळ आता आलेली आहे. कारण की या छोट्या चिमुकल्याबद्दल मी बोलल, कारण साधू संत येतात, कीर्तन भजन, आपण पोथी वगैरे सगळं वाचतात, आपल्याला बऱ्यापैकी धर्म माहीत आहे. पण ह्या छोट्याशा चिमुकल्यांसाठी मी 2 मिनिटं बोलणार आहे. कारण की सगळ्यांना धरून बोलतो, लक्ष असू द्या. आपण सकाळी अभ्यासाला उठल्याच्या नंतर आपण सुरुवात कशी केली पाहिजे? याच्यातलं कोणी सांगेल का? कोण कशी सुरुवात करतं? एखादी मुलगी उठली तर खूप छान वाटेल मला. कोणी पण एक जणी उठा. ठीक आहे, एखादा मुलगा उठेल का? ठीक आहे, आता मी सांगू का? चला ठीक आहे, तुम्ही उठू नका. ओके,
चला ठीक आहे. कारण की बाळांनो, आपण सगळ्यांनी सकाळी अभ्यासासाठी उठण्यासाठी पहिला प्रथम ना आपण मंगल भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. तुम्ही अगदी छोटे आहात, देवाच्या नामाचं महत्व वगैरे तुम्हाला माहीत नसेल, पण आपल्या घरामध्ये देवा समान आपले आई आणि वडील, आजी आणि आजोबा असतात. प्रत्येकाच्या घरात आहेत का नाही सांगा. मग आपण सुरुवात कशी कराल? सकाळी उठल्याच्या नंतर तुमची स्नान संध्या झाल्याच्या नंतर येऊन त्या आईचा आणि बापाचा, आजी आणि आजा घरात असेल तर त्यांचा नमस्कार करायचा आहे आणि त्यांना त्यांच्या पवित्र आणि मंगलमय चरणामध्ये ज्या देवदेवता आहेत, तुमच्यावरती प्रेम करणाऱ्या, तुमच्यावरती कृपा करणाऱ्या, तुमच्याकडे लक्ष देणाऱ्या, तुम्हाला सांभाळणाऱ्या, तुमच्यावरती काळजी करणाऱ्या आणि तुमच्यासाठी त्या रात्रदिवस श्रम करतात, झोपत नाहीये, अशा देवतेचा नमस्कार केल्याच्या नंतर आपल्या अभ्यासी लक्षात राहील. कारण की सगळ्या मुलांबद्दल मुलींबद्दल बोलतो. बाळांनो, तुम्ही अभ्यास करायला उठतात, अभ्यास करतात, पण मला असं वाटतं अर्ध्या तासाच्या वरती कोणी अभ्यास करत नाहीये. आणि तुमची सगळ्यांची कंप्लेंट आहे की गुरुदेवा मी अभ्यास करतोय पण माझ्या लक्षातच राहत नाही. जर तुम्हाला पटत असेल तर जोरात टाळ्या वाजवा. कारण शाळेत जायच्या टायमाला तुमची इच्छा होत नाही शाळेत जाण्यासाठी. कारण का बरं? की त्या दिवसाचा अभ्यास केला नाहीये, त्या दिवसाची तुमची व्यवस्थित तयारी नाहीये. सर जर मला प्रश्न विचारणार आहेत किंवा मला जे सरांनी लिखाण दिलेलं आहे ते मी पूर्ण केलेलं नाहीये, किंवा सर मला शब्दार्थ विचारणार आहेत, किंवा आज मला जे गणित जमणार नाहीये आणि त्याचा मी अभ्यास केलेला नाहीये, अशी भीती तुमच्या मनामध्ये असते आणि तुम्ही शाळेला दांडी मारतात. तर चिमुकल्यांनो, मला असं वाटतं जोपर्यंत सर म्हणजे आपले गुरु असतात, मॅडम म्हणजे आपले गुरु असतात, शिक्षक हे आपले गुरु आहेत आणि शिक्षकच असे आहेत की ते आपल्याला जीवन जगण्यासाठी आपल्या स्टँड निर्माण करून देत असतात. पहिला प्रथम आपले आईवडील गुरु असतात, नंतर आपले शिक्षक गुरु असतात. तर आपण न घाबरता सकाळी उठल्याच्या नंतर गुरुदेवाने जी प्रोसेस तुम्हाला सांगितलेली आहे ती प्रोसेस आपल्याला करायची आणि ज्यांच्या ज्यांच्या अभ्यास लक्षात राहत नाहीये त्या सगळ्यांनी हनुमान चालीसा घ्यायचा आहे. कारण तुम्ही म्हणाल का हो गुरुदेवा, हनुमान चालीसा घेतल्याच्या नंतर अभ्यास लक्षात राहील का? तर मी सांगेल हो. कारण की माझा अनुभव, माझं हृदय मी एक्सप्लेन करतो. कारण की हनुमंतरा एकमेव बलबुद्धीची देवता, शक्तीची देवता आणि हनुमंतरा या जीवसृष्टीमध्ये एकमेव राम भक्त अशा आहेत की ते चिरंजीव आहेत आणि त्यांनी फक्त आणि फक्त त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या लाईफमध्ये फक्त राम नामाशिवाय दुसरं काहीही चिंतन केलेलं नाहीये. आणि असे महापुरुषाचं चिंतन घडतं, अशा महापुरुषांचं आपल्याला दर्शन घडतं, अशा महापुरुषांच्या सान्निध्यामध्ये आपण राहतात किंवा आपण त्यांचं चिंतन शुद्ध वाणीने, मंगलवाणीने करतात, तेव्हा ते आपल्यावरती कृपा करतात आणि खरोखर आपले षडविकार जातात. संत कबीरांनी उदाहरण दिलेलं आहे. संत कबीर म्हणतात, एक घडी आदि में कोणी आद, कबीर संगत साधू की कटे कोठी अपराध. साधूच्या संगतीत गेल्याच्या नंतर अनंत जन्माचे काही अपराध आहेत तर ते अपराध आपले क्षमा होतात. चला, हे मोठ्या माणसांना कळालं असेल, चिमुकल्यांच्या लक्षात आलं नसेल. तर चिमुकल्यांनो, कारण तुम्ही अगदी हुशार मुलं आहात आणि तुम्हाला चांगलं इंग्लिश जमतं, चांगलं मराठी जमतं, तुम्हाला चांगलं हिंदी जमतं, पण तुमच्यामध्ये प्रोग्रेस का नाहीये? तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाहीये. प्रॅक्टिस माणसाचा गुरु असते आणि विद्यार्थ्यांनी आयुष्यभर विद्यार्थी म्हणून जीवन जगलं पाहिजे. मुली थोड्याशा लाजताय, मुलींना उठायला पाहिजे होतं. कारण की आतापर्यंत आपल्या भारत देशामध्ये स्त्रियांना एवढं प्राधान्य दिलं नाहीये आणि पुरुष प्रधान संस्कृती केल्यामुळे स्त्रीने फक्त चूल आणि मूल,
स्त्रीने फक्त घरातले कामं करायचे, मुलांना सांभाळायचं, मुलांना जन्म द्यायचा, तुमच्या शेतीतले कामं करायचे. स्त्रीनं शिकायचं नाही, स्त्रीनं तिचं ज्ञान एक्सप्लेन करायचं नाही, स्त्रीनं तिची जी शक्ती आहे, तिचा जो स्वभाव आहे, म्हणजे ती काय करू शकते, हे सगळं तिला बंधनं होते. पण सज्जनांनो, आपण छोटे छोटे चिमुकले आहात, आपण इतिहासाकडे थोडंसं बघितलं पाहिजे. आता तर तुम्ही छोटे आहात, मला जास्त तुमच्याशी बोलता येणार नाहीये वाचनाचं. तर आता सध्या तुमची परिस्थिती अभ्यासाची आहे, कारण आता तुम्ही अभ्यास केलात तर कोणीतरी इतिहासकार बनलं पाहिजे, ज्याने इतिहास लिहिला पाहिजे. जो इतिहास वाचतो, इतिहास जाणतो, तो इतिहास घडवत असतो. तर ह्या चिराई पुण्यभूमीतला प्रत्येक मुलगा कोणी वकील झाला पाहिजे, कोणी डॉक्टर झाला पाहिजे, कोणी इंजिनियर झाला पाहिजे, कोणी IAS अधिकारी झाला पाहिजे, कोणी साधू झाला पाहिजे, कोणी संत झाले पाहिजे, कोणी शास्त्रज्ञ झाले पाहिजे. हे केव्हा व्हाल? जेव्हा तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य, तुमचं फ्रीडम तुम्हाला कळेल. कारण की मुलींच्या बाबतीमध्ये आई वडील काय करतात, तिला एका चौकटीमध्ये ठेवतात आणि ती मुलगी आहे असा तिच्यावरती तो शिक्का लागलेला असतो. आणि गावाच्या लांब जर शाळा असेल तर मुली शिकू शकत नाही, मुली जाऊ शकत नाही, म्हणजे त्यांच्यावरती दडपण आणलं जातं. आणि मला असं वाटतं की आई वडिलांनी आता बरंचसं जग, टेक्निकचं जग आहे, पुढं गेलेलं आहे. किती शाळा लांब असेल, किती कॉलेज लांब असतील, तर मुलींना कसल्याही प्रकारे अडवू नका, त्यांना शिकू द्या, पायावरती त्यांना उभा राहू द्या. जोपर्यंत मुलगी शिकणार नाहीये, मुलगी तिच्या पायावरती उभा राहणार नाहीये, तोपर्यंत तुमच्या कुटुंबाची प्रगती आणि तिचं स्वतःचं फ्रीडम तिला कळणार नाहीये. मुलींना विशेष आपण प्राधान्य दिले पाहिजे. आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी जर कुठे साधू संतांच्या, कोण्या बाबाच्या दर्शनाला जर घरच्यांनी नेलं, तर साधू कोण आहे आता तुम्ही कळते लेकरं दिसताय मला सगळे, मला असं वाटतं 5वीच्या वर्षीच दिसताय सगळे. तर आपण सगळ्यांनी बाबामधला म्हणजे अंधश्रद्धेमधला आणि श्रद्धेमधला थोडाफार आपण फरक जाणला पाहिजे. जर एखादा बाबा म्हणत असेल, कारण महिला मंडळ फार फसून जातात, कारण त्या खूपच एक्सायटेड, खूप इमोशनल असतात आणि त्यांना वाटतं की एखाद्या बाबानं विभूती दिली, एखाद्या बाबाने यंत्र दिलं, आशीर्वाद दिला की माझा मुलगा पास होईल. तर हे खरं नाही बाळांनो, अजिबात फसलं नाही पाहिजे. कारण की जोपर्यंत तुम्ही अभ्यास करणार नाहीये, त्याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहिता येणार नाही, तोपर्यंत तुम्ही पास होणार नाही. अभ्यासच करावा लागेल. ठीक आहे, साधू संतांचा आशीर्वाद घेऊ शकतात, मंदिरामध्ये जाऊन आपण दर्शन भगवंताचं करू शकतात, आपण आई वडिलांचं, आजा आजोबाचं किंवा वरिष्ठ माणसांचं आपण दर्शन करू शकतात, पण अभ्यास मात्र आपल्यालाच करायचा आहे. तर मी जाता जाता एवढंच सांगेल की सर्व मुलांनी आणि मुलींनी आपल्या अभ्यासाकडे फोकस केलं पाहिजे. कारण की बऱ्याच त्यांचे अक्षर व्यवस्थित नाही, अजून त्यांना मराठी येत नाही, इंग्लिश लिहिता येत नाहीये, अजून काही जणांना बेरीज वजाबाकी व्यवस्थित जमत नाहीये, काही जणांना अभ्यासाचा अतिशय कंटाळा आहे. शाळेत जाईपर्यंतच दप्तर जवळ राहतं आणि आल्याबरोबर दप्तर एकदा खुंटीला अडकवलं किंवा शोकेशमध्ये ठेवून दिलं की आता मोबाईल सगळ्यांचा गुरु झालेला आहे आणि त्या मोबाईलच्या माध्यमातून आपण सगळे बिझी असतात. तर छोट्या चिमुकल्यांनो, मोबाईल हा स्लो पॉइझन आहे. मोबाईलने आतापर्यंत काही दिलं नाही, फ्युचरमध्ये देणारही नाहीये. कारण छोट्या चिमुकल्यांना सकाळी उठल्याच्या नंतर सूर्य नमस्कार केला पाहिजे, बजरंगाच्या हनुमंतराच्या दर्शनाला मंदिरामध्ये आलं पाहिजे, मंदिराच्या आजूबाजूची स्वच्छता केली पाहिजे आणि रोज सकाळ आणि संध्याकाळ शाळेत जायच्या अगोदर माझा हनुमान चालीसा किंवा 2 मिनिटाचं राम नामाचं भजन माझ्याकडून झालं पाहिजे. संध्याकाळी अभ्यासाला बसायच्या अगोदर संध्याकाळची जी आरती असते मंदिरामध्ये, त्यावेळेस मी येणार, आरती करणार किंवा हनुमान चालीसा घेणार, 2 मिनिटं भगवंताच्या किंवा भगवंताची पूजा जे करतात जी मंडळी महात्म्य असतील त्यांच्या सान्निध्यात राहिल्याच्या त्यांचे विचार सात्विक आहेत आणि त्यांच्या सात्विक विचारानं आपली जी छोटी चिमुकली बुद्धी अतिशय वेगवान असते, तर ती आपोआप चांगलं श्रवण करत असते आणि ती लक्षात पण ठेवत असते. शहाण्या माणसांच्या काही गोष्टी लक्षात राहत नाहीये, पण मुलांच्या लवकर लक्षात राहतात. तर मला असं वाटतं की आपण जास्तीत जास्त अभ्यास केला पाहिजे. सकाळी लवकर आपण जेव्हा 4 वाजता ब्रह्ममुहूर्तावरती जेव्हा उठतात, तर मला असं वाटतं तेव्हा फक्त आणि फक्त आपण वाचन केलं पाहिजे. सकाळचा टायमिंग खूपच छान असतो. तुम्ही अर्धा तास जरी वाचलं, 1 तास जरी वाचलं,
तर बरेच इथं असे आहेत की मी नावं घेणार नाहीये, कारण मुलांना नाव घेतलं की अपमान वाटतो. ते अभ्यासाला बसेल अर्धा तास झाला की खूप छान झोपतात. अभ्यासाला जर दुपारचे जर अभ्यासाला बसले, ज्यांच्याकडे टाइम किंवा परीक्षेचा टायमिंग असतो, तर त्यांना कुठून झोप येते काय माहिती. कारण की ते झोपतात आणि झोपल्याच्या नंतर पुस्तक आपण कसे ठेवतात, कुठे आहेत, त्यांना काहीही लक्षात येत नाहीये. तर दप्तर, तुमच्या वया, पुस्तकं, तुमची पेन, तुमचं दप्तर म्हणजे तुमचं फ्युचर आहे. जेव्हा दप्तर तुम्ही गळ्यामध्ये अडकावतात, जेव्हा तुम्ही बगलेमध्ये घेतात, हातामध्ये घेतात, तेव्हा त्याचा नमस्कार करा, कारण त्या पुस्तकांमध्ये तुमचं नशीब दडलेलं आहे, ते तुम्हाला शोधायचंय. शिक्षक एक तुम्हाला सुंदर मार्ग दाखवणारे आहेत. त्यांच्या धाकात राहणं अतिशय सुंदर आहे. जे मुलं शिक्षकांचा आदर करतात, शिक्षकांना घाबरतात आणि त्यांचे अभ्यास पूर्ण करतात, ते विद्यार्थी आयुष्यामध्ये पूर्ण होतात आणि यशस्वी पण होतात. शिक्षकाचा मान सन्मान करतात, त्यांच्या आयुष्यामध्ये त्या शिक्षकाचं श्रम, त्याचं पवित्र प्रेम आणि त्या शिक्षकाचा जो उद्देश असतो तो विद्यार्थी त्याचा सन्मान करत असतो आणि ते उद्देश त्याच्यावरती कृपा करत असतो विद्यार्थ्यावरती. आणि जेव्हा गावचा विद्यार्थी जेव्हा IAS अधिकारी होतो, चांगला डॉक्टर, चांगला वकील होतो, समाजाचं प्रबोधन करतो, तेव्हा आपल्या आई वडिलांपेक्षा देवाला आणि शिक्षकाला आनंद होतो. बोलत नसतील, तुमच्या गाठी बिटी होत नसतील, पण ते प्राऊड फील करतात की हे आमच्या शाळेतला विद्यार्थी आहे, मी त्याला घडवलंय आणि त्यांना खूप अभिमान वाटत असतो. कारण जे अभिमान वाटणारे लोक आहेत ते आपण संपर्कामध्ये त्याच्या नसतात किंवा त्यांच्या आपल्या गाठी भेटी नसतात, पण जे आई वडील आपले असतात तर ते आपल्या संपर्कामध्ये, तर त्यांचं प्रेम आपल्याला खूप वाटतं. आई वडिलाचं प्रेम असतंच, पण मला असं वाटतं की जर मुलगा 1 नंबर 10वी पास झाला, आता 10वीचं 12वीला गेलेला आहे, तरी पण 10वी 12वी जर 1 नंबरला पास झाला, तर मला असं वाटतं 1ली पासून 12वी पर्यंत जे शिक्षक होते त्या शिक्षकांना शोधा आणि त्यांचा नमस्कार करा. ते कुठं बदलीवरती गेले असतील, कुठे गावातून त्यांची वेगळीकडे बदली झाली असेल, कोणी रिटायर्ड झालं असेल, आणि जेव्हा त्या 12वी पास झालेल्या विद्यार्थ्याचा फोन येईल ना, त्याला असं वाटेल माझ्या आयुष्यामध्ये मी नोकरी नाही, मी सेवा केली, समाजाची सेवा केलेली आहे. आणि हे आपण विद्यार्थी देऊ शकतात. आपण देशाचं फ्युचर आहात, कारण हा भारत देश वेगवेगळ्या वेशभूषा, वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळे पंथ आणि मला असं वाटतं वेगवेगळी धर्म आणि संस्कृती असा नटलेला हा भारत देश आहे. भारत देश हा विश्वगुरु का आहे की या भारत देशाला साधू संत, सायंटिस्ट, शास्त्रज्ञ, हिंकर, इतिहासकार, लोक शिक्षक आणि मी तर असं म्हणेल की महापुरुषांनी हा राष्ट्र घडवला, या राष्ट्राची रचना केलेली आहे. कारण उदाहरण देईल मी, आपल्या सर्वांचा जो प्राण आहे, आपल्या सर्वांना एक ऊर्जा देणारा जो राजा आहे, त्याचं नाव आहे राजा शिवछत्रपती. त्या राजाने 18 पगड जातींना एकांत्र करून त्या राजाने स्वराज्याची रचना केली आणि राजा शिवछत्रपतीच्या राज्यामध्ये स्त्रियांवरती कधी अन्याय झाला नाहीये, कधी गो हत्या झाली नाहीये, कधी छोट्या बालिकेंवरती अत्याचार झाला नाहीये, साधू संतांचा कधी अपमान झाला नाहीये आणि कोणी उपाशी राहिलं नाहीये त्या राजाच्या राज्यामध्ये. खूप आदराने त्या महापुरुषाचं नाव घ्यावं असं वाटतं. आणि मला तर असं वाटतं प्रत्येक प्रवचनकार, कीर्तनकार, कथाकार, शिक्षक, लोक शिक्षक जर राजा शिवछत्रपतीचं नाव घेणार नाहीये तर असं समजायचं त्याचं ज्ञान अपुरं आहे. त्याला राष्ट्राची जाणीव नाहीये, राष्ट्ररचितांची जाणीव नाहीये आणि राजा शिवछत्रपतीचं जो नाव घेतो असं समजायचं की तो सत्याच्या मार्गाने चाललेला आहे. राजाने एक सुंदर दिशा दाखवलेली आहे. राजाने कधी अंधश्रद्धा शिकवली नाहीये. राजा खरोखर राजा शिवछत्रपती कशा आध्यात्मिक होते. जर जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला जर ते बसले तर कीर्तनाची आचारसंहिता आहे. आपण सर्व महाराष्ट्रीयन आहात. मी तर माझं अवभाग्य समजतो की वकील साहेबांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांचं दर्शन झालं आणि मला 2 शब्द बोलण्याचं मला
भाग्य लाभलं. तर ज्या वेळेस ते कीर्तनाला बसायचे तर कीर्तनाची आचारसंहिता ते जाणायचे. कीर्तनाला बसल्याच्या नंतर कीर्तनातून उठू नाहीये, कारण की त्या नारदाची गादी आहे, त्या गादीचाही अपमान होतो, कीर्तनकाराचाही अपमान होतो, देवाचाही अपमान होतो. आणि बसलेली जी मंडळी एक चित्त लावून आहे ती मंडळी थोडीशी विचलित होते. आणि मला असं वाटतं की ज्याची श्रद्धा आहे तो कीर्तनातून कधीही उठत नाहीये, कारण साधू संत नेहमी आपल्याला बोध करतात. साधू संतांनी नेहमी आपल्याला चांगला मार्ग दाखवलेला आहे आणि साधू संतांनी नेहमी आपल्या सुखादुखामध्ये आपल्या इन्व्हॉल्व झालेला, आपलं सुखदुःख वाटून घेतलेलं आहे. साधू संतांनी आपल्याला सुंदर अशी डोळस भक्तीचा मार्ग आपल्याला नामाच्या माध्यमातून, त्यांच्या कीर्तनाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून आपल्याला दाखवलेला आहे. आणि विशेष मला नाव घ्यावं असं वाटतं, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव, आदरणीय, वंदनीय आणि पूजनीय, विश्वव्यापक अभ्यासामध्ये त्यांचं परिपूर्ण पांडित्य, मी तर असं म्हणतो की या भारताचा गाढा अभ्यासक आणि खरोखर परिपूर्ण अध्यात्म ज्ञान तत्वज्ञान असे असणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या चरणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या दिव्य भारताला एवढं मोठं संविधान दिलं. मी असं म्हणेल त्या महामानवाचे कित्येक जन्म घ्यावे तरी उपकार फिटणार नाहीये. तर त्या महामानवाच्या मार्गाने, त्या महामानवाच्या विचाराने आपण जर वाटचाल केली तर मला असं वाटतं अंधश्रद्धेमध्ये कोणी फसणार नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विदेशामध्ये जाऊन शिक्षण घेतलं आणि एकमेव अमेरिकेमध्ये शिकत असताना भारतातलाच नाहीये तर जेवढे विद्यार्थी 100 विद्यार्थ्यामध्ये एक नंबर आणणारा, एक नंबरचा अभ्यासक जर विद्यार्थी कोण असतील तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर आपण त्यांच्या मार्गाने गेलं पाहिजे. एवढ्या देशांचा अभ्यास केला, जेवढे सांगू तेवढे कमी आहेत. बाबासाहेबांनी अभ्यास केला, त्या महामानवाने या देशाचं संविधान लिहिलं, त्या महामानवाने रात्रआणि दिवस साधना करून एका महात्म्यासारखी या दिव्य भारताला वेगवेगळ्या वेशभूषा, वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळे पंथ, पण संविधानाचा असा सुंदर धागा, संविधानाचा ज्ञानमय धागा, संविधानाचा सन्मानमय धागा, त्या धाग्यामध्ये हा दिव्य भारत बांधला आणि आज तो गुण्या गोविंदानं नांदता. महामानवाचे जेवढे उपकार मानू तेवढे कमी आहेत. आणि माझ्या छोट्याशा वाणीने मी काय एक्सप्लेन करणार आहे. महामानव म्हणतात, आय लाईक द रिलिजन दॅट टीचर्स लिबर्टी, इक्वालिटी अँड फ्रॅटर्निटी. मला तो धर्म आवडतो. कोणता? जिथे स्वातंत्र्य आहे, जिथे बंधुत्व आहे आणि जिथे समानता आहे, तो मला धर्म आवडतो. सज्जनांनो, तुम्ही छोटे चिमुकले आहात, तुम्हाला आपल्या देशाला संविधान आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. आपल्या देशाच्या संविधानामध्ये काय आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. आणि जोपर्यंत देशाचं संविधान तुम्हाला माहित होणार नाहीये तोपर्यंत अंधश्रद्धेतून बाहेर पडणार नाहीये. अंधश्रद्धा खूप पसरलेली आहे, जातीवाद खूप पसरलेला आहे, कारण की जातीचा रोग ह्या देशाला एवढा मोठा जडलेला आहे, लागलेला आहे की माझ्या राजासारखे, राजा शिव छत्रपती सारखे एवढे दिव्य भव्य ज्ञानी राजे होऊन गेले, समाजाने त्यांचं ऐकलं नाहीये. एवढा दिव्य पुरुष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि खरोखर स्त्रियांचा एक आदर्श आणि विद्याची देवी माता सावित्री. आज जर माता सावित्री नसते तर आज चिमुकल्या एवढ्या संख्येने माझ्यासमोर बसलेल्या नसत्या. आज माता सावित्रीने माझ्या ज्योतिबा फुले राष्ट्रपिता, खूप कमी शब्द पडतील मी बोलेल तर, कारण की आज त्यांनी जर स्वतःच्या धर्मपत्नीला जर एक शिक्षिका बनवलं नसतं, सक्षम केलं नसतं तर ह्या चिमुकल्या किंवा आज नगरसेवक आहेत, राष्ट्रपती आहेत, इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या, कारण ही कुणाची कृपा आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की माता सावित्री आणि संविधान. कारण की आज आपण सन्मानाने जे जगताय,
आज स्त्रिया पुरुषाबरोबर सन्मानाने जगताय, त्यांना त्यांचं फ्रीडम मिळतोय, त्यांना पुरुषांबरोबर सन्मान मिळतोय, पगार मिळतोय. मला असं वाटतं ही महामानवाची संविधानाची कृपा आहे, माझ्या माऊल्यांनी विसरता कामा नाहीये. आणि जोपर्यंत हे महापुरुष समाजामध्ये तळागाळामध्ये हे यांचं दिव्य कार्य समजणार नाहीये तोपर्यंत समाज वरती येणार नाहीये. समाजाची राहणीमान, विचार समाजाचे, आचार समाजाचे, सुविचार समाजाचे बदलणार नाहीये. कारण की हा विश्व व्यापक भारत आहे. भगवान परमात्मा व्यापक आहे, भगवंताचे अनंत रूप आहे. मी तर नेहमी सांगताना सांगतो, द इन्फानाइट इन एक्झिस्टंट व्हरायटी रिझर्व्हर ऑफ ऑल एनर्जीज. भगवान परमात्मा एक शक्तीचं भंडार आहे. आणि धर्मधन भाग्यवंतांनो, कधी कधी असं वाटतं की आपल्याला साधना केल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते. साधना केल्याच्या नंतर आपल्याला ती शांती कधी आपल्याला प्राप्त झाली, ती प्राप्त होते. ते तो आनंद आपण कधी अनुभवला नाही, तो आपला आनंद मिळतो. तर मी असं म्हणेल, जर साधना तपश्चर्या केली तर तुम्हाला एकट्यालाच आनंद मिळेल, आणि समाजाची सेवा केली तर सगळ्या समाजाला, जगाला आनंद मिळेल. सगळ्या समाजाला योग्य मार्गाला लावणारे साधू संत आहेत. तर चिमुकल्यांनो, आज आपल्या छोट्या चिमुकल्यांचं, देवतांचं मला खूप छान दर्शन झालं. माझ्या माऊल्यांनी गावामध्ये खूप औक्षण वगैरे गुरुदेवांचं खूप श्रद्धेनं सन्मान केला. गुरुदेवांचा महापुरुष मला असं वाटतं अर्धा किलो 1 किलोमीटर चालत आले गुरुदेवांच्या गाडीसमोर. मला असं वाटतं आपण छोट्या चिमुकल्यांनी खूप मला असं वाटतं गुरुदेवाची प्रतीक्षा तुम्ही सगळ्यांनी केली. तर आज खरोखर तुम्हाला असं वाटत असेल की गुरुदेवाने आम्हाला योग्य मार्गदर्शन केलं. तर आजपासून मुलींनी आणि मुलांनी दिवसातले 12 तास असतात ना दिवसा, बरोबर आहे, शाळेचा वेळ सोडल्याच्या नंतर त्याच्यातले 2 तास काढायचे, फक्त 2 तास अभ्यास करायचा आहे. शाळेचा टायमिंग सोडून 2 तास कोणते पण घ्या. कारण तुम्ही एकदा संध्याकाळी जेवण केल्याच्या नंतर मोबाईल 2-3 तास हातात असतो. 4-5-6 तास तुम्ही झोपतात, बरोबर आहे. कुणाला वाईट वाटत नाही ना? तुम्हाला आनंद वाटत असेल तर एकदा हनुमंताला आनंद उद्या टाळ्या वाजवा जोरात. जर 2 तास जरी तुम्ही अभ्यास केला ना, तर मला असं वाटतं तुमच्या ज्या अभ्यासाची जी प्रोसेस आहे ती बेसिक तुम्ही पूर्ण कराल. कारण 1 तास रोज आपलं वाचन झालं पाहिजे आणि 1 तास लिखाण झालं पाहिजे. तुम्ही अर्धा तास सध्या लिहित नाहीये, 15 मिनिटं सध्या कशी तरी कोणाची वही घेतात, पूर्ण करतात. दांड्या खूप शाळेमध्ये असतात. कोणी शेतात, आता कसे खेड्याचं वातावरण असल्यामुळे कोणी शेतात जातं, कोणी लवकर आजारी पडतं. परीक्षा आल्या की सगळेच आजारी पडतात रामकृष्ण. कारण की मला असं वाटतं आपण अभ्यासाकडे फोकस दिला पाहिजे. आणि जे तुमच्या शाळेमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे जे खेळ खेळल्या जातात तर जास्तीत जास्त मुलींनी त्याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे. कारण मुलगी या देशाची सक्षम होईल, देश सक्षम होईल. मुलींचा आपण सन्मान केला पाहिजे आणि मुलींना आपण जास्त प्राधान्य दिलं पाहिजे. आणि वर्गामध्ये शिकवत असताना किंवा वर्गामध्ये शिक्षक शिकवत असताना आपलं त्यांच्याकडे लक्ष असलं पाहिजे. मला असं वाटतं जेव्हा सर शिकवतात आणि आपण खूप एक चित्त लावून श्रवण करतात तर तुम्हाला बाकी वाचायची गरज पडत नाहीये. कारण शिकवल्याला आणि वाचल्याला खूप फरक आहे. मी स्वतः विद्यार्थी म्हणून आपल्याला एक्सप्लेन करतोय. आणि शिक्षकांनी जे तुम्हाला शिकवलंय ते जशाला तसं घरी जाऊन तुम्ही बघायला पाहिजे. सरांनी काय शिकवलं, मी काय ऐकलेलं आहे. तर मला असं वाटतं कॉपी करायची, कुणाचा पेपर बघायची, जवळच्याचा पेपर बघायची, इकडे तिकडे वाकडं बसण्याची काहीच गरज पडणार नाहीये आणि टेन्शन घेण्याची गरज पडणार नाहीये. जो विद्यार्थी पहिलीपासून परिपक्व त्याच्या BA पर्यंत असतो तो विद्यार्थी कुठेही अपयशी ठरत नाही. आणि अभ्यासाबरोबर तुम्ही सुसंस्कारित असले पाहिजे. नाही तर एखादा विद्यार्थी खूपच हुशार आहे, वर्गात 1 नंबर येतो, पण मुलांना त्रास देतो, आईवडिलांना त्रास देतो, त्याची वाणी चांगली नाहीये, त्याचं बोलणं चांगलं नाहीये, त्याचं वागणं चांगलं नाहीये, त्याचं आचरण चांगलं नाही, तर त्या शिक्षण शून्य आहे. शिक्षणाचा काही उपयोग नाहीये. हुशार विद्यार्थी जर चांगला वागला, चांगला बोलला
त्याने सन्मान समाजाचा केला तरच तो योग्य ठिकाणी पोहोचू शकतो. आणि म्हणून सज्जनांनो, चिमुकल्यांनो, विद्यार्थी जर खरोखर आयुष्यभर विद्यार्थी राहायचं असेल तर अतिशय नम्र भाव आपला असला पाहिजे. साधूंचा सन्मान झाला पाहिजे, आई वडिलांचा सन्मान झाला पाहिजे. आपण जास्तीत जास्त फोकस आपण अभ्यासाकडे दिला पाहिजे. कुठं तीर्थयात्रा नको, अभ्यासाच्या टायमामध्ये, परीक्षेच्या टायमामध्ये कोणता मोबाईल नको, कोणता पिक्चर नको, कोणतं चॅनल टीव्हीचं नको किंवा कोणती मालिका नको. आणि माझं मुलींना पण सांगणं, चिमुकल्यांना आहे, तुम्हाला थोडं वाईट वाटेल गुरुदेव बोलता येतात, आणि माझं चिमुकल्यांना मुलांनाही सांगणं आहे की आता तुम्ही अभ्यासाकडे जर फोकस दिला तर नेहमी नेहमी ह्या गावामध्ये मी येईल. सर्वांना रामकृष्ण.